नमस्कार सर्वांना. मी उद्धव देशमुख डॉक्टर फ्युचर्स यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज महत्त्वाचा लाईफ टर्म, कदाचित या व्हिडिओमुळे आपला आयुष्यातील MBBS स्वप्न, BDS स्वप्न किंवा आयुष कोर्सचं लाईफ टर्म होऊ शकतो. हे अपडेट व्हिडिओ आहे, अपडेट माहिती आहे आणि खूप कालावधी वेळ कमी असल्यामुळं याची महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण नक्कीच पहा. याकरता आज 15% आणि 85% करता आयुष कोर्स करता अपडेट सांगणार आहोत. त्याचबरोबर MBBS आणि BDS कोर्स करता जे राऊंड होत आहे त्याचं पण अपडेट, त्याचं स्पॉट राऊंडचं डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या कट ऑफ डेट्स, त्याचं रिटेन्शनचं महत्त्व आणि जे BSc नर्सिंगचं कट ऑफ डेट होऊन गेली त्याकरता जे कॉलेजनं विद्यार्थ्यांकरता खूप परेशान केलेलं आहे विद्यार्थ्यांना, त्याबद्दलचं थोडीशी माहिती, त्याचं डिटेल्स, रिटेन्शन न देणं किती महत्त्वाचं होतं आणि तुम्हाला जे गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स राहिलेल्या आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजच्या स्पॉटला किती राहिलेल्या आहेत आणि कसा इफेक्ट होऊ शकतो, मागील राऊंडचा कट ऑफ आणि आपण जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगितला होता येईल तो परफेक्ट कट ऑफ हा यावेळेस मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी आपला कट ऑफ ॲक्च्युअल ठरलेला आहे. अंदाज जो बी आपण सांगत होतो डिटेल्स ते आलेला आहे आणि जे भविष्यात नीट परीक्षा होणार आहे त्याचं डिटेल्स आणि जी CETचं रजिस्ट्रेशन करायची तारीख वाढलेली आहे त्याचं थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. तर याचं डिटेल्स सर्व आणि कट ऑफ, मागील राऊंड जो मॉप ऑफ फर्स्ट झालेला आहे MBBSचा याचा आलेला कट ऑफ, हे या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगत आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आलेल्या नोटीसचा व्हिडिओ पुढील पाहून घ्या आणि त्याचं डिटेल्स पुढील व्हिडिओमध्ये सर्व काही मी सांगत आहे, त्याचं महत्त्व पण सांगत आहे ते आहे. आयुष कोर्स करता नीट क्वालिफाय कमी केलं ऑल इंडिया करता, त्याचं डिटेल्स आणि त्याच पद्धतीत याला परत राऊंड मॉप ऑफ राऊंड हा एक्सटेंड झालेला आहे. तर त्याची रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग हे त्याच्या डेट्स वाढलेल्या आहेत. ह्या ऑल इंडियाच्या गव्हर्मेंट BMS, BHMS, BMS आणि जे डिमचे BMS कॉलेज आहेत, BHMS कॉलेज त्यांच्याकरता हे आयुष कोर्स करता रजिस्ट्रेशन करण्याकरता एक चान्स आलेला आहे. आणि आयुष कोर्स करता जे नीट क्वालिफाय रेशो आहे तो कमी झालेला आहे. जनरल EWS 122, बाकी 96 कॅटेगरी आणि EWS जनरल करता 108. त्याच पद्धतीत आपल्याला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, क्वालिफाय नव्हते, अशांना रजिस्ट्रेशन पण करता येणार आहे आणि परत चॉईस फिलिंग पण करता येणार. ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले पण आता या रूलनुसार क्वालिफाय व्हायलेत हे करत आहे. CETच्या नोटीसनुसार हा मॉप ऑफ राऊंड आणि स्पॉट राऊंडचे शेड्यूल आहे. मॉप ऑफ राऊंड गव्हर्मेंट MBBS आणि BDS कॉलेज प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट करता आणि प्रायव्हेट MBBS करता स्पॉट राऊंडचे शेड्यूल आहे. त्याची डिटेलिंग्स कोण इलिजिबल आहे, ॲप्लिकेशन फॉर्म त्याचा सोबत दिलेला आहे. आपल्याला जे इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय करायचं आहे, 15% कोटा मॅनेजमेंटसाठी जर अप्लाय करायचा तो पण फॉर्म दिलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण आपल्या झेरॉक्स प्रतिसहित कॉलेज लेवलला स्पॉटला ॲडमिशन मिळण्यासाठी अप्लाय करायचं आहे. म्हणजे यावर्षी मागील वर्षीप्रमाणे आयुष कोर्स करता जे नीट क्वालिफाय रेशो होता तो कमी केलेला आहे. मागील वर्षीप्रमाणे या मॉप ऑफ राऊंड करता म्हणजे ऑल इंडियाच्या मॉप ऑफ राऊंडला AICCने कट ऑफ रेशो कमी केल्यामुळं पूर्ण भारतातील आयुष कोर्स करता जे जनरल आणि EWS करता 122 मार्क आणि अदर कॅटेगरी करता 96 मार्क आणि जनरल आणि EWS यांचे अपंगाकरता 108 मार्क आणि अदर कॅटेगरी करता 96 मार्क हा आयुष कोर्सला म्हणजे MBBSच्या नंतर BMS, BHMS करता जो आयुष कोर्सचा राऊंड होतो BMS पर्यंत याकरता हा कट ऑफ आहे
म्हणजे याच्या वरच्या नीट मार्कवाल्या विद्यार्थी या कोर्स करता BMS BHMS BUMS करता क्वालिफाय आहेत. आणि याकरता तुम्हाला मॉपअप राऊंड म्हणजे ऑल इंडियाच्या BMS BHMS BUMS गव्हर्नमेंट आणि ॲडेड कॉलेज त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि डीम युनिव्हर्सिटी करता आपण अप्लाय करू शकतात. याकरता त्याची तारीख पण एक्सटेंड झालेली आहे. आपल्याला जी रजिस्ट्रेशन फॅसिलिटी आहे ती 3 एप्रिल पर्यंत आहे, म्हणजे 3 एप्रिलपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. आणि त्याची चॉईस फिलिंग पण आपल्याला 3 एप्रिलपर्यंत करता येणार आहे. आणि याचा सीट अलॉटमेंटचा रिझल्ट हा 5 एप्रिलला 4 एप्रिल ते 5 एप्रिलच्या दरम्यान येणार आहे. 5 एप्रिलला डिटेल्स रिझल्ट, प्रोविजनल रिझल्ट आणि नंतरचा रिझल्ट हे 5 एप्रिलला येईल, प्रोविजनल 4 एप्रिलला येईल आणि रिपोर्टिंग 6 एप्रिल ते 16 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला मिळालेल्या कॉलेजला या मॉपअपला रजिस्ट्रेशन केलेल्या किंवा मॉपअपला चॉईस केलेल्याला 6 एप्रिल ते 16 एप्रिलच्या दरम्यान जॉईनिंग करायचं आहे. आणि जे जॉईनिंग होणार नाहीत त्यांनी परत व्हॅकंट राहिलेल्या जागा ह्या स्टे व्हॅकन्सीला वापरल्या जाणार आहेत. पण मॉपअप करता ज्यांनी चॉईस फिलिंग केली तीच चॉईस फिलिंग ही स्टे व्हॅकन्सीला वापरल्या जाणार आहे. आणि त्यामुळे स्टे व्हॅकन्सीला परत ऑनलाईन एक राऊंड होणार आहे स्टे व्हॅकन्सीचा या मॉपअपप्रमाणे. पण त्याला चॉईस फिलिंग नाही आहे, रजिस्ट्रेशन नाही आहे. त्यामुळे या राऊंडला ज्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले त्यांनी रजिस्ट्रेशन करू नका, पण चॉईस फिलिंग नक्कीच ऑल इंडियाच्या मॉपअपला आयुष कोर्स करता करा. कारण स्टे व्हॅकन्सीला पूर्ण जागा भरल्या जाणार आहेत. त्यावेळेस कदाचित कमी मार्कवाले पण BMS BHMS BUMS कोर्सला लागतील किंवा ज्यांना डीमला जायचं आहे असे खूप कमी मार्कवाले सुद्धा विद्यार्थी लागतील. म्हणजे 122 मार्कवाला पण लागणार आणि म्हणजे जे नीट क्वालिफाय रेशो आहे 122 96 अशा मार्कवाले पण लागतील. त्यामुळं आपण याचा चान्स घ्या. डीमचा तर नक्कीच घ्या ज्यांना BMS BHMSला जायचं आहे किंवा अदर स्टेटमध्ये जायचं आहे मॅनेजमेंटला अशा करता आहे. याच पद्धतीत स्टेट लेवलचं आयुष कोर्स करता जे डिटेलिंग्स आलेलं आहे ते स्टेट लेवलला ज्यांनी आता या नियमाने क्वालिफाय झाले अशा विद्यार्थ्यांनी म्हणजे रजिस्ट्रेशन केले नसेल तर रजिस्ट्रेशन करायला चान्स आलेला आहे. 1000 रुपये भरून 1 एप्रिल ते 3 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला याचं रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग करता येणार आहे. आणि तुम्हाला याची यादी म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे याची रजिस्ट्रेशन यादी ही 4 एप्रिलच्या लागणार आहे. रजिस्ट्रेशन केलेले कॅन्डिडेट आता नवीन आणि जुने कॅन्डिडेट याची कंबाईन यादी ही 4 एप्रिलला लागणार आहे. आणि तुम्हाला चॉईस फिलिंग मात्र अशाच विद्यार्थ्यांना करता येणार आहे ज्यांनी नवीन नियमानं क्वालिफाय झाले. जुने रजिस्ट्रेशन केलेले असेल आणि त्यांनी या नियमानं त्यावेळेस क्वालिफाय नसतील आणि आता होत असतील त्यांना पण चान्स आहे. आणि जे नवीन ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं पण आता क्वालिफाय व्हायलेत अशांनी पण क्वालिफाय म्हणजे दोन्ही क्वालिफाय जे विद्यार्थी जे आत्ता क्वालिफाय झाले ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑलरेडी क्वालिफाय होते आणि चॉईस फिलिंग केली त्यांना एडिट करता येणार नाही आहे. फक्त अशाच विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळ्या लिंक आहेत ज्यांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग BMS BHMS साठी केलेली आहे अशांची एडिट होणार नाही. जे नवीन नियमानं क्वालिफाय झालेत अशांसाठी सेपरेट लिंक आलेली आहे आणि तेच विद्यार्थी चॉईस फिलिंग BMS BHMS कोर्स करता करू शकणार आहेत. ही चॉईस फिलिंग आपल्याला करता येणार आहे 4 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान. यामुळं 1 तारखेपासून महत्त्वाचं आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करा. ज्यांनी चॉईस फिलिंग केले नाही त्यांनी रजिस्ट्रेशन यादीत नाव असेल त्यांनी चॉईस फिलिंग करता येणार आहे. 4 एप्रिल ते 5 एप्रिलच्या 11:59 म्हणजे 5 एप्रिलच्या दुपारी 12 वाजेपर्यंतच आपल्याला चॉईस फिलिंग एकच दिवसाचा चान्स दिलेला आहे. त्यामुळं ज्यांनी जास्तीत जास्त आयुष कोर्सला जायचं आहे अशांनी याचा विचार करावा. त्याचबरोबर आता मॉपअप 2 MBBS आणि BDSचा मॉपअप 2 लागलेला आहे. तो MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचा आणि BDS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा लागलेला आहे. याकरता आपल्याला जॉईनिंग ही 3 दिवस दिलेले आहे. 1 एप्रिल ते 4 एप्रिलच्या दरम्यान जॉईनिंगला जायचं आहे आपल्याला. आणि BDS कॉलेजला मात्र 5 एप्रिलपर्यंत टाईम वाढून दिलेला आहे. आणि नंतर
BDS कॉलेजची कट ऑफ डेट सुद्धा 5 एप्रिलच केलेली आहे. 5 एप्रिल नंतर BDS कॉलेज ज्यांना सोडायचं ते सोडू शकणार नाहीत. 10 लाख रुपयाची पेनल्टी आहे. याचबरोबर जे प्रायव्हेट MBBS आहेत, प्रायव्हेट MBBSचा स्पॉट राऊंड होणार आहे आणि स्पॉट राऊंडला कोण इलिजिबल राहणार आहेत, असेच विद्यार्थी की ज्यांनी 30 तारखेपर्यंत म्हणजे 30/3 पर्यंत MBBS जॉईन केले असे विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत. MBBS किंवा BDS कोर्स 30 मार्चपर्यंत जॉईन केलेले विद्यार्थी या स्पॉटला इलिजिबल नाही आहेत. पण आयुष कोर्स जॉईन केलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि जे MBBS BDS कोर्सला जॉईन केले नाही 30 तारखेपर्यंत असे विद्यार्थी पण या स्पॉटला इलिजिबल आहात. तर स्पॉट करता त्या भरपूर जागा रिक्त राहिलेल्या आहेत पहिल्यांदा यावर्षी. गव्हर्नमेंटच्या मात्र मॉपअप 2 करता हा राऊंड झाला होता. याच्यात टोटल जागा या 23च होत्या. सर्व कॅटेगरी आणि अपंग कोठा आणि जे D1 D2 जो फौजी करता कोठा आहे तो सर्व कोठा धरून फक्त 23 जागा रिक्त होत्या. प्रायव्हेटच्या मात्र स्टेट कोट्याच्या 216 आणि इन्स्टिट्यूट कोट्याच्या या 362 जागा आहेत. यामुळं प्रायव्हेटला यावेळेस खूप स्पॉटला मोठा चान्स आहे आणि ज्यांना प्रायव्हेटला जायचं आहे त्यांनी या कॉलेज लेवलला जाऊन अप्लाय करायचं आहे. कॉलेज लेवलला अप्लाय करता वेळेस तुम्हाला 1 एप्रिल ते 3 एप्रिलच्या दुपारी 3 वाजेपर्यंत अप्लाय करायला टाईम आहे. तुमचे झेरॉक्स डॉक्युमेंट्स आणि अप्लाय करायचा फॉर्म दिलेला आहे. ज्यांनी 1000 रुपये भरलेले आहेत ते स्टेट लेवलच्या स्पॉट राऊंडसाठी अप्लाय करायचा फॉर्म दिलेला वेगळा आहे. इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड होणार आहे हे स्टेट लेवलचा आणि इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड होणार आहे ते इन्स्टिट्यूट लेवलचा अप्लाय करायचा फॉर्म दिलेला आहे. तर आपण ज्यांनी 6000 रुपये भरलेले आहेत त्यांनी दोन्ही फॉर्म भरू शकता. ज्यांनी 1000 भरले त्यांनी स्टेट लेवलच्या स्पॉटसाठी कॉलेजला जाऊन अप्लाय करायचं आहे. त्या कॉलेजच्या व्हॅकन्सीनुसार त्या कॅटेगरीनुसार आपण अप्लाय करायचं आहे. पण एवढं नक्की लक्षात ठेवा की आपल्याला पूर्ण फी लागणार आहे. इथं फी सवलत भेटणार नाही आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला ज्यावेळेस आपलं यादीत नाव येईल तर याची मेरिट यादी जे अप्लाय करतील 3 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत तर त्यांची लगेच पब्लिश यादी त्या कॉलेजच्या वेबसाईटवर होत असते. ती संध्याकाळी 6 नंतर त्या कॉलेजच्या वेबसाईटवर यादी येईल आणि जॉईनिंगला मात्र दुसऱ्या दिवशी 4 वाजेच्या 7 वाजेपर्यंत त्यांनी जॉईनिंग करायचं आहे. दुसऱ्या दिवशी एकच दिवस जॉईनिंगला दिलेला आहे पब्लिश झाल्यानंतर लगेच ते जॉईनिंग 8 वाजे झाल्यानंतर 7 वाजे 8च्या नंतर लगेच परत व्हॅकंट राहिलेल्या यादीची सीट मॅट्रिक्स त्यांच्या वेबसाईटवर येईल आणि त्याची यादी पण मेरिट यादी पण रात्री लगेच लागन. किती जागा रिक्त राहिल्या आणि किती वेटिंगमधले कॅन्डिडेट उपलब्ध हजर राहण्यासाठी राहायचं आहे त्याची यादी त्या कॉलेजच्या वेबसाईटवर लागणार आहे आणि ती 4 तारखेलाच रात्री 9 नंतर पब्लिश होईल सेकंड स्पॉट राऊंडची. आणि आपल्याला 5 तारखेच्या 3 वाजेपर्यंत आपल्याला त्या कॉलेजला जॉईन व्हायचं आहे. त्या यादीनुसार तिथं हजर राहायचं आहे. तर पब्लिश ही कोटा वाईज व्हॅकन्सी सीट इन 5, 3, 3.5 नंतर आणि जास्तीत जास्त रिपोर्टिंग जे वेटिंग कॅन्डिडेट आहेत शेवटी वेटिंग कॅन्डिडेटला म्हणजे जर स्पॉट 1 स्पॉट 2ला जॉईन झाला नाही म्हणजे स्पॉट 1 होणार आहे 3 तारखेला यादी आल्यानंतर लगेच 4 तारखेपर्यंत जॉईन व्हायचं आहे. 4 तारखेला जी यादी येईल त्याचं 5 तारखेपर्यंत जॉईन व्हायचं आहे 3 वाजेपर्यंत आणि त्यातून पण उरलं तर नंतर लगेच 1 तासाचा तुम्हाला व्हॅकन्सीनुसार त्या कॉलेजला तिथं जॉईन व्हायचं आहे. आणि शेवटी 6 नंतर कोणतेही जागा भरली जाणार आहे 5 एप्रिल 2022च्या 6 PM नंतर त्या कॉलेजला वर CETCला कळून लागणार आहे की पूर्ण जागा भरल्यात नाही भरल्यात. त्यामुळे जिथं हजीर तो वजीर त्या कॉलेजला प्रेझेंट राहणार त्याचा कोणाचाही चान्स कोणत्या कॅटेगरीनुसार लागू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या कॉलेजला जाऊन अप्लाय करून त्या ठिकाणी उपलब्ध प्रेझेंट राहणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला ज्यांना MBBS करायचं आहे त्यांचा लक्की ड्रॉ आहे लागू शकतो. आणि मागील राऊंडच्या कटऑफनुसारच कटऑफ हा या राऊंडचा आलेला आहे. राऊंडला जास्त जागा नसल्यामुळं काही कटऑफमध्ये विशेष फरक नाही आहे. मी मागील जो मॉपअप फर्स्ट झालेला आहे MBBSचा त्याचा कटऑफ सांगतो. ओपनचा 558 आलेला आहे,
ओबीसीचा 554, SCचा 471 गव्हर्नमेंटचा कट ऑफ सांगत आहे, ST कॅटेगरीचा 345, विजेचा 517, NT1चा 490, NT2चा 547, NT3चा 541, EWSचा 557 आणि प्रायव्हेटचा कट ऑफ आलेला आहे. आपण सांगितलं होतं ते ॲक्युरेसी सर्व. ओपनचा 505, ओबीसीचा 505, SCचा 461, STचा 328, विजेचा 490, NT1चा 464, NT2चा 505 आणि EWS चा कोठा नाही, NT3चा 506 असा हा कट ऑफ मागील राऊंडचा आलेलाच हा मॉप ऑफ 2ला पण राहिलेला आहे जवळपास. आणि प्रायव्हेटचा तो मॉप ऑफ 2 होणार नाही, तो स्पॉट होणार आहे. पण ज्यांनी रिटेन्शन दिले नाही, रिटेन्शनचा इफेक्ट हा होतो. प्रायव्हेटला पण जरी कट ऑफ डेट 5 तारीख आहे, तुम्ही ऑटोमॅटिक रिटेन्शन होत असते. रिटेन्शन हा डोक्यातून विषय काढून टाका. ज्यांना पुढच्या राऊंडला जायचं आहे त्यांनी रिटेन्शनचा विचार करू नका. रिटेन्शन्स ज्यावेळेस राऊंड संपतात 5 तारखेनंतर रिटेन्शन द्यायला जायची गरज नाही. आणि ज्यांना मॉप ऑफ 2ला नो चेंज आले त्यांनी कॉलेजला विशेष स्पेशली जायची गरज नाही आहे. तुमचं ऑलरेडी त्या कॉलेजला राहिलेलं आहे. मॉप ऑफ 3 ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा होणार आहे कदाचित चेंज होऊ शकतो. म्हणून ज्यांनी रिटेन्शन नाही दिलं त्यांनी वेट आणि वॉच करा आहे. मॉप ऑफ 3 पण गव्हर्नमेंटचा होणार आहे. मॉप ऑफ 2 जो झाला आहे त्याच पद्धतीत गव्हर्नमेंटचा हा मॉप ऑफ 3 नंतर पुढं 4 तारखेला होणार आहे. तर मॉप ऑफ 3C साठी ज्यांना जायचं आहे तर 4 तारखेला 7च्या नंतर मॉप ऑफ 3 लागणार आहे आणि 5 तारखेला एकच दिवस जॉईनिंग टाईम दिलेला आहे. तर यानुसार ज्यांनी रिटेन्शन नाही दिले, BSc नर्सिंग कॉलेजने 30 तारीख कट ऑफ डेट स्टेट कोट्याची होती, पण ज्यांनी रिटेन्शन नाही दिले अशा विद्यार्थ्याचं BHMS किंवा BMS पुढचे BMS साठी अपग्रेडेशन होऊ शकतं. आणि ज्यांनी रिटेन्शन दिलं ते स्टॉप झाले. त्यामुळे रिटेन्शन नाही द्यायचं. रिटेन्शन हे ऑटो रिटेन्शन असतं. ज्यावेळेस राऊंड संपतात BSc नर्सिंग कॉलेज रिटेन्शनला फोर्स करण्याचे कारण त्यांच्या ज्या रिक्त जागा राहतात स्टेट कोट्याच्या नंतर तुमच्या मॅनेजमेंटमध्ये त्या भरल्या जात नाहीत, त्यामुळे ते फोर्स करत असतात. तर जे फोर्सला बळी गेले नाहीत त्यांचा फायदा होईल. आणि फोर्सला असं कंपल्शन कोणतंही कॉलेज करू शकत नसतंय. हे CETच्या प्रत्येक नोटीसवर आलेलं आहे की कॉलेजनं कोण्याही रिटेन्शनला कंपल्शन करू नये. तरी पण कॉलेज कंपल्शन BSc नर्सिंगची जास्त केले. त्यांना आपण काही कॉलेजला जाब पण विचारले. तर ज्यांना असे रिटेन्शनसाठी त्रास होत असेल त्यांनी नक्कीच कळवा. रिटेन्शन कुणी देऊ नका जर अपग्रेड व्हायचं असेल. शेवटी ऑटोमॅटिक रिटेन्शन होत असते. रिटेन्शनला मुद्दाम जायची गरज नाही. तुम्हाला वडील कॉलेज नको असेल त्याच कंडिशनला रिटेन्शन द्या. आयुष कोर्स करता तर अजून 2 राऊंड होणार आहेत. मॉप ऑफ जो फर्स्टच व्हायचा राहिलेला आहे स्टेटचा आणि मॉप ऑफ फर्स्ट हा एप्रिलमध्ये कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊन जाईल. आणि खूप मोठा चेंजेस या मॉप ऑफला होणार आहे जो आयुष कोर्सचा. त्याकरता मॉप ऑफ 2 पण होणार आहे. रिटेन्शन कोणीही देऊ नका जर वर जायचं तर, कारण खालचे कॉलेज लागले असेल तुम्हाला तर. आणि ऑटोमॅटिक रिटेन्शन होतं हे नक्की लक्षात ठेवा. आणि जो पण आपल्याला माहिती हवी आहे त्याचं डिटेल्स स्पॉट राऊंडचं मी कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि जी माहिती आहे ती कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण विचारावी. तशीच नीट परीक्षा ही 17 जुलैला टाइम्स ऑफ इंडियानं एक्सपेक्टेड तारीख दिलेली आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. तर रजिस्ट्रेशनला मात्र आपल्याला फक्त आधार कार्ड, 10वीचा मार्क मेमो सनद आणि ज्याची रिपीट आहेत त्यांची 12वीचा मार्क मेमो एवढं लागणार आहे. आणि तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो आणि त्याच्यावर तुमचं नाव आणि ज्या दिवशी फोटो काढलाय त्याची तारीख आणि व्हाईट बॅकग्राऊंड आणि तुमचे दोन्ही कानं आणि पूर्ण फेस दिसला पाहिजे असे फोटो काढायचे आहेत नीटचे फॉर्म भरता वेळेस. तर नीट फॉर्म 1 एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. आणि ज्यांना CET परीक्षा द्यायची आहे B.Pharm करता, ॲग्रिकल्चर करता आणि इंजिनिअरिंग करता त्याची तारीख ही 15 एप्रिलपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे ज्यांना पण रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं आहे त्यांनी CETचं रजिस्ट्रेशन करू शकता. यावर्षीच्या नीट परीक्षेकरता पण रजिस्ट्रेशन करता डिटेल्स आपण व्हिडिओ बनवतोच. पण आपल्याला सध्या तरी तुम्हाला आधार कार्ड, फोटो आणि 10वीचे मार्क मेमो आणि तुमची थंब आणि सही लागणार आहे विद्यार्थ्याची. या व्यतिरिक्त काहीच नीट परीक्षेसाठी वेगळं लागत नाही. फोटो मात्र व्हाईट बॅकग्राऊंड, दोन्ही कानं पण तुमचे दिसले पाहिजे, समोर सरळ फ्रेश
आला पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड मागलचं आलं पाहिजे आणि फोटोचं नंतर अपग्रेड कोण्या साईजची काढायची त्याचं त्याच्या नोटीसमध्ये येईल. त्या साईजमध्ये फोटो काढायचे आहेत, त्याच्यावर तुमचं नाव आणि डेट आली पाहिजे. तर या पद्धतीत आपण सर्व डिटेल्स रिपीट पण सांगितले, काही गोष्टी चुका होऊ नयेत म्हणून. तर ज्या हव्या आहेत अजून तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा आणि आपल्याला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा, कॉमेंट्स विचारा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स पाहून घ्या. धन्यवाद.